पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुमचं या घरात पाऊल पडलं नाही आणि भांडणांना सुरुवात झाली, बघताय ना? पण मी काय केलंय? हो तुम्ही अगदी साळसूदच की। तुम्हाला जरी कल्पना नसली ना तरी हे सगळं तुमच्यामुळेच घडतंय होणाऱ्या जाऊबाई। मी तुला शेवटचं सांगते, अनामिका बिन लग्नाची या वाड्यात आलेली मला चालणार नाही। ताईच्या घराचं पावित्र्य राखलंच पाहिजे। मला तुमचा हा निर्णय मान्य नाही। एक मिनिट मिस्टर अनामिका, तुम्ही आहात तिथेच थांबा। मावशी, तुझा हात जर निर्णय असेल तर मग माझाही नाईलाज आहे। मिस अनामिका जर या वाड्यात राहू शकणार नसतील तर मग मीही या वाड्यात राहणार नाही। मी आजपासून हा वाडा सोडतोय। आजपासून मी आणि मिस अनामिका वेगळे राहू, अशा ठिकाणी जिथे कोणालाही आमच्या नात्याशी काहीही प्रॉब्लेम नसेल। सौरभ, अरे तू काय बोलतोयस? जरा विचार कर। मी पूर्ण विचार करूनच बोलतोय मिस अनामिका। मावशी, मला माहिती आहे तुला माझा निर्णय पटणार नाही, तरी मिस अनामिका या घरात येणार। मग सतत तुझा चेहरा पडलेला असणार, सतत तू चिडलेली रागावलेली असणार, रोज भांड्याला भांडं लागणार, रोज भांडणं होणार, क्लेश होणार, कलह होणार। ते सगळं नकोच। त्यापेक्षा मीच घराबाहेर पडतो, मिस अनामिकांबरोबर वेगळा राहतो। तू राहा या लोकांबरोबर वाड्यात। हेच योग्य आहे मावशी, माझा निर्णय झालाय। हे काय नवीन नाटक सुरू झालंय? भाऊजी खरंच जर वेगळे राहायला लागले तर या वाड्याच्या वाटण्या कशा होणार? आणि मग मला माझा हिस्सा कसा मिळणार? नाही नाही वल्ले, तू नाही होऊच देऊ नकोस। भाऊजी, आता माई मावशी चिडल्यात तर तुम्ही तरी जरा शांत डोक्याने विचार करा ना। अहो, आता माई मावशी एकट्या ह्या वयात तुमच्याशिवाय कशा राहतील, नाही का? आणि जर माई मावशींची ही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्ही पूर्ण करा ना। आता तुम्ही वाड्यासाठी एवढं केलंय, आम्हा सगळ्यांसाठी एवढं केलंय, मग आता जर माई मावशींची इच्छा आहे तर तुम्ही लग्न करा ना। माझा सौरभ असं काहीतरी करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं। तुला नाही ना राहायचं इथे? खुशाल वेगळा राहा, होऊ दे तुझ्या मनासारखं। अहो मावशीबाई, अहो सौरभराव तुमचे भाचे आहेत ना, त्याला थेट असं तुम्ही घराच्या बाहेर काय काढताय? तुम्ही त्यांना जर नीट समजावलत ना तर ते ऐकतील। हो, तो आता काही लहान राहिला नाही आप्पा। त्याचं भलं कशात आहे ना हे त्याचं त्याला कळतं। आपलं घर सोडून निघालेल्या माणसाला असं थांबवायचं नसतं। अशी ओढून ताडून लादलेली माया ना काही कामाची नसते। लादलेली माया नाहीये मावशी, हक्क आहे माझा। मी दादाला कुठेही जाऊ देणार नाही। दादा आणि वहिनी इथे वाड्यातच राहतील। सचू, वेड्यासारखं वागू नकोस। दादा, अरे मी कसा राहू तुझ्याशिवाय? तुला राहावं लागेल सचू। दादा, तुला राहावं लागेल। तू आता मोठा झालास, जबाबदार झालास, आणि तू एकटा कुठे आहेस? वल्ली आहे, बाकीची सगळी माणसं आहेत वाड्यात। दादा, सचू, तुम्हाला जर लग्न करायचं नसेल तर तुम्ही वेगळे राहा। मावशी, ऐक माझं, ऐक।
कसं आहे ना, तुम्ही लग्न न करता इथे राहिलात तर ती वल्ली अनामिकाला त्रास दे, आणि तुम्ही लग्न करून इथे आलात ना तर ती वाड्याच्या वाटण्या करेल. वाड्याचे तुकडे झालेले मला बघवणार नाही. ती ती वल्ली खूप जळते रे अनामिकावर. तिच्या मनात भयंकर कारस्थानं चालू असतात. आणि तू सुद्धा इथे किती दिवस अडकून पडणार आहेस आमच्यात? जा ना, स्वतःचा संसार कर, स्वतःचं आयुष्य जग. मावशी पण पण बिण काही नाही. खूप सहन केलं रे तुम्ही. आता स्वतःचा संसार करा. तू तू आमची अजिबात काळजी करू नको. जा, इथून वेगळे राहा. मावशी, मी एका क्षणासाठी असा विचार जरी केला तरी तरी हे सगळं घडणार कसं आहे? मी आहे ना, माझ्यावर विश्वास ठेव. मी सगळं बघेन. तू काळजी करू नकोस. म्हणजे तसं असेल ना तर तू इथे राहू शकत नाहीस. मावशी, नाही म्हणजे नाही. एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? मी तुझं काही ऐकणार नाही. मावशी. तुला इथं राहता येणार नाही. अगं माझा मावशी. माई मावशी, सचिन, सचिन, तू शिरा काय करते सगळं? तुला काय आनंद झालाय का दादा वाडा सोडून गेल्याचा? मावशी सांग ना ग, तुला विचारतोय मी. कसं सांगू सच्च तुला ही वेळ कोणामुळे आली? मावशी, हे बघ, तो त्याच्या कर्माने बाहेर गेला. मी त्याला हाताला धरून बाहेर काढलं नाही की घराबाहेर जा म्हणून सांगितलं नाही. असं काय बोलतेस अगं तू मावशी? आई गेल्यानंतर तूच आहेस ना आमच्यासाठी. असं वाऱ्यावर सोडून द्यायचं होतं, परत अनाथ करायचं होतं, तर आधी माया कशाला लावलीस? हे बघ सचिन, तसं नसतं. पिलांना पंख फुटली ना की ते घरटं सोडून बाहेर उडणारच. आणि ते बाहेर उडतात म्हणून काय ते लगेच अनाथ होतात असं नाही. मग मागे राहिल्याने आपल्यासारख्यानी त्या पिलांच्या वाटेकडे डोळे लावून वाट बघत बसणं एवढंच. आणि पिलांना भरारी घेऊ द्यायची नाही हे म्हणणं चुकीचं आहे, नाही का? पण दादा कसं राहील आपल्याशिवाय? पण माझं जाऊ दे, तुझ्याशिवाय त्याचा एक तरी दिवस पूर्ण होतो का तुला बघितल्याशिवाय, तुझ्या हातचं खाल्ल्याशिवाय? दिवसांना 10 वेळा तुझ्या खोलीत चक्रा मारतो, तुला मदत करतो, तुझ्या भाज्या आणतो, सगळ्या मेसच्या कामात मदत करतो, सगळं मनातलं सांगतो ना तुला. तो सगळी परिस्थिती माहिती आहे. त्याचा एक हट्ट पुरवला असतास तर काय फरक पडला असता ग? हे बघ सचिन, तो हट्ट पुरवण्यासारखा नव्हता. काही काही निर्णय हे मनावर दगड ठेवून घ्यावेच लागतात. म्हणजे तसं माई मावशी जे म्हणतायत ते अगदी चुकीचं नाहीये. पण मी काय म्हणते माई मावशी, जरा मोठेपणा घेऊन करा ना भाऊजींना फोन. नाही म्हणजे ते रागवून घराबाहेर निघालेत, पण आता त्यांचा राग शांत झाला असेल. आणि तुम्ही म्हणालात ना तर ते लग्नासाठी तयार पण होतील. मग काय आपण होणाऱ्या जाऊबाईंना थाटामाटात घेऊन येऊ ना घरात. बस वल्ली, सगळं तुझ्यामुळे झालंय, लक्षात ठेव. मावशी, आज परत एकदा पोरका झालो अगं. खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय.
नाही रे बाळा सच्चू, अरे तू एकटा नाहीयेस, मी आहे ना. आणि दादा जरी इथे राहत नसला तरी कायम त्याची नजर तुझ्यावर असणार, तर तुला एकटं नाही पडू देणार. हे बघ बाळा, गोडाची किंमत करण्याआधी कधी कधी कडू पचवावं लागतं. नाही बाळा, तू एकटा नाहीयेस. ते काय झोपली नाहीस अजून? नाही झोपले. मम्मा तिकडे गेली आणि तिकडचीच झाली. काही फोन नाही काही नाही, याला काय अर्थ आहे सांग. अगं जाऊन जरा तिला तिथे स्थिरस्थावर तर होऊ दे. पण म्हणजे आपल्याला विसरून जायचं का? घ्या इथे मम्माला म्हणायचीस मला प्रायव्हसी मिळत नाही. आता तुला प्रायव्हसी मिळतीये तर तू तिला डिस्टर्ब करणार का? नाही नाही, डिस्टर्ब वगैरे काही करायचं नाही म्हणून मी तिला फोन करत नाहीये की नाही. पण तिने नको का करायला? म्हणजे निदान एवढं सांगायला की बाबा बरं आहे सगळं, काय चाललंय तिकडे काहीतरी. घ्या, गरम आहे. एकबोटेंनी ऑफिसमध्ये संसार थाटायला परवानगी दिली वाटतं. 20 वर्ष नोकरी झाली म्हणून बॉसने जर प्रत्येक एम्प्लॉईला ऑफिसमध्ये संसार थाटायची परवानगी दिली ना, तर या देशातली अर्ध्यापेक्षा जास्त नोकरदार माणसं सुखी होतील. पॉइंट आहे बट्या. हे म्हणजे फेवर आहे आपल्यावर. म्हणजे सर म्हणलेत की आज रात्र तुम्ही काढू शकता इकडे, आणि तसंही हे ठिकाण आपल्यासाठी स्पेशल आहेच ना. मी आपली फसलेली डेट होती बघा, तेव्हाही सांगितलं होतं की या वास्तूशी आपल्या खूप आठवणी जोडल्या गेल्या, त्यामुळे ही वास्तू स्पेशल आहेच. आणि मला असं वाटलं की त्यानिमित्ताने फसलेली डेट जरा सुधारण्याची संधी मिळेल का काय बघूया. लिव्हिंगचं ठरल्यावर खूप प्रगती केली आहेस पट्या. अहो तरी हा स्पीड कमी आहे. खरं बघायला गेलं तर आज आपली टेक्निकली पहिली रात्र आहे. हॅलो, इतका पण स्पीड पकडू नकोस. अहो मी म्हणतोय ना, हा स्लो स्पीड आहे. माझ्या डोक्यात मी अनेकदा अशा एकांतात तुमच्याशी गप्पा मारल्या आहेत. म्हणजे खूप वेळ गप्पा मारल्या आहेत, खूप प्रेमाच्या गप्पा मारल्या आहेत, खूप प्रेमानी गप्पा मारल्या आहेत. हो, पण हे ऑफिस आहे आणि इथे सगळीकडे CCTV कॅमेरा असेल, त्यामुळे सतत असं वाटत राहतं की कुणीतरी आपल्याकडे बघतंय. त्यामुळे मी तुझ्याशी प्रेमानी किंवा प्रेमाच्या कुठल्याही गप्पा मारणार नाहीये. अच्छा, म्हणजे ऑफिसमध्ये सकाळ असो किंवा रात्र तुम्ही फक्त कामाचंच बोलणार आहात तर? ऑफकोर्स, कारण टेक्निकली हे आपलं ऑफिस आहे. सो हो, येस. ओके, फाईन. यू वॉन्ट टू मेक इट प्रोफेशनल? लेट्स मेक इट प्रोफेशनल. मी आता या नोकरीसाठी तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे मिस अनामिका. मला सांगा, मी तुम्हाला माझ्या मनाच्या हळुवार कोपऱ्यात जागा का द्यायची? कारण माझी वाट पाहत ही जागा गेली अनेक वर्ष रिकामी आहे. तो माझा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही ती जागा डिझर्व करता? कारण जितकी तुला प्रेमाची सर कारण सर गुड. जितकी तुम्हाला प्रेमाची गरज आहे तितकीच प्रेमाची गरज मलाही आहे. सो मला प्लीज ती जागा द्या ना. इट्स वेल दॅट हे एक्सप्लेन. या लिव्ह इन प्रोजेक्टचे फायदे मला सांगा प्लीज मिस अनामिका. फायदे अनेक आहेत सर. या प्रोजेक्टमुळे तुम्हाला एक समविचारी, समवयीन, तुम्हाला समजून घेणारी प्रेयसी मिळेल. सतत सोबत देणारी सोबती मिळेल. ही इतकी सगळी नाती मिळणार आहेत. ऑफकोर्स येस, बट यात तुमच्यासाठी काय, म्हणजे तुमचा काय फायदा आहे? माझा आदर करणारा, कायम माझ्या पाठीशी उभा राहणारा साथीदार मिळेल. प्लीज मला नोकरी द्या ना सर. इट्स मग मी माझी पोझिशन नक्की समजू? येस. अँड कधी वेन कॅन यू, कधी जॉईन कराल तुम्ही? आत्ता, या क्षणापासून. वेलकम अबॉर्ड मिस अनामिका. थँक्यू सर. बरं. आत्ता ही जशी आपण नवीन सुरुवात केली ना तुमच्या नोकरीची, तशी एक खरी नवीन सुरुवात उद्या सकाळी करायची. मी तुम्हाला सकाळी घरी सोडतो
आणि मग मी आपल्यासाठी नवीन घर शोधायला जातो. का एकट्यानं का पट्या? लिव्ह इन मध्ये आपण सगळ्या जबाबदाऱ्या वाटून घेणार आहोत की नाही? मग ही घर शोधण्याची धडपड सुद्धा आपण एकत्रच करायची. ऐका ना मिस अनामिका, सर येऊ द्या ना. वेलकम अबोर्ड. हे बघा, आमच्याकडे जागा आहे, पण त्याआधी मला तुमचं आधार कार्ड, यांचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, यांचं पॅन कार्ड, तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन, यांचं पोलीस व्हेरिफिकेशन, तुमचं बर्थ सर्टिफिकेट, यांचं बर्थ सर्टिफिकेट, तुमचं मॅरेज सर्टिफिकेट आणि यांचं मॅरेज सर्टिफिकेट लागेल. आता बोला. हो, पण मॅरेज सर्टिफिकेट वेगवेगळं कसं असेल? ते तर एकच असायला हवं ना. असायला हवी ना. बोला, आणली का सगळे डॉक्युमेंट्स? काका हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत, तुम्ही काही काळजी करू नका. अगदी सगळं, फक्त मॅरेज सर्टिफिकेट नसेल. का? कारण आमचं लग्नच झालेलं नाहीये. आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणार आहोत. चालते वा, चालते वा. लग्नाशिवाय तुम्ही तसेच राहताय. उद्या उठून तुमची भांडण झाली तर आम्ही काय करायचं? इकडे आहे. पण तुम्ही लग्न का करत नाही एकमेकांशी? तो आमचा चॉईस आहे. यांचं जाऊ दे, पण तुम्ही करा ना लग्न. मी ठेवते. मस्त छान. थँक्यू काकू. छान आहे घर. तुम्ही इथे एकट्याच असता का? म्हणजे एकट्याच राहता का? हो, 2 मुलं आहेत मला, पण मोठा रशियात गेला तो तिथेच सेटल झाला आणि धाकटा मुलगा सैन्यात दाखल झाला होता, पण तो परत जॉईन होऊन 6च महिने झाले होते. काश्मीरवर झालेल्या चकमकीत तो तिकडे जागच्या जागीच गेला. देव पण कसा असतो ना, जिला न्यायचं तिला इथेच ठेवलंय आणि ज्याने आयुष्य पण नाही बघितलं त्याला घेऊन गेला. आय एम सॉरी काकू. तुम्ही कशाबद्दल सॉरी? तुम्ही घर एकदा पुन्हा बघून घ्या. आवडलं तर राहायला या. तेवढाच मला म्हातारीला आधार होईल. नाही तर बाहेरचे लोक काय टपलेलेच असतात माझ्यासारख्या म्हातारीला लुबाडायला. आम्ही बघून घेतो एकदा. बघा बघा. काय ग, लग्न झाले ना तुझं? मग मंगळसूत्र कुठे? अरे काय झालं? काकू, आमचं लग्न नाही झालेलं. लिव्ह इन मध्ये राहणार आहोत आम्ही. म्हणजे तुम्ही लग्न न करता असेच राहणार? येतो काकू. अरे काय झालं? आम्हाला नाही वाटत आम्ही तुम्हाला इकडे राहिलेलं चालेल. तुम्ही इथे एकट्या राहता. माझा नंबर आहेच तुमच्याकडे. देव न करू पण तुम्हाला जर कधी काही मदत लागली तर मला हक्काने फोन करा. जवळ राहतो मी. अरे थांबा. अरे पण मी कुठे म्हटलं की तुमचं हे लिव्ह इन की काय ते मला आवडत नाहीये.
जोडप्यात एकनिष्ठता असली ना की मग कागदपत्रांची काय गरज आहे? खरंय काकू, एकमेकांवर खरं प्रेम असेल तर एकत्र राहण्यासाठी लग्नाची गरज नाही असं आम्हाला वाटतं. पण अनेकांना असं नातं पटत नाही. पण मला तुमचा निर्णय आवडलाय. हा, तुमचं स्पष्ट वक्तेपणा पण मला फार आवडलं. खरं तर असं लग्न न करता राहणं हे फार मोठं धाडसाचं आहे बरं का. पण मला तुमची जोडी आवडली. तुम्ही इथे राहायला येऊ शकता. थँक्यू काकू, मनापासून थँक्यू.